हाय फ्रेंड्स, आज आपण महाराष्ट्रीयन तडक्यासोबत पास्ता बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि झणझणीतपणा ह्याला आणण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या जाऊबाईंनी केलेला आहे। सो रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी एकदम बारीक फाईन चिरून घेतलेला कांदा, एकदम बारीक फाईन चिरून घेतलेला टोमॅटो, एकदम बारीक अशी हिरवी मिरची चिरून घ्यायची आणि एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची। तर ही आजची जी रेसिपी आहे ती माझी जाऊबाई करत आहेत आणि मी शूटिंग करत आहे। तर खूप छान तिने पास्ता बनवला होता, अगदी टेस्टी आणि झणझणीतपणा होता त्यामध्ये। आता पाणी गरम करायला ठेवायचं, पाण्याला एक उकळी येऊन द्यायची। छान अशी उकळी आली की त्यामध्ये मीठ घालायचं। उकळी आपल्या पाण्याला आलेली आहे। त्यामध्ये जो पास्ता आहे तो घालायचा आणि 5-1 मिनिट आपल्याला हा पास्ता जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तो हातामध्ये क्रश झाला पाहिजे। जर प्रथमच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल सुद्धा घातलेले आहे, जेणेकरून हा पास्ता जो चिकट होऊ नये, एकामेकाला चिटकू नये। आता आपण पास्ता शिजलाय का तो बघूया। आता हातामध्ये कट होते म्हणजे आपला पास्ता शिजलेला आहे। यातलं पाणी आणि पास्ता वेगवेगळं करून घ्यायचंय। त्यानंतर कढई गरम करायला ठेवली। आता पास्ता मसाला जो मिळतो तो वापरायचा आहे, पण सोबत आम्ही बाकीचे आपले घरातले जे पदार्थ आहेत, कांदा टोमॅटो ते सुद्धा वापरले। तुम्ही नाही वापरले तरी सुद्धा चालेल, पण या पद्धतीने करून बघा। खूप छान आणि भन्नाट अशी ही रेसिपी महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन तयार होतं। आता तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा, आधी हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची छान तडतडली की त्यामध्ये मग कांदा घालायचा। कांद्याचं तुम्ही साईज बघू शकता, अगदी बारीक असा कट केलाय। ज्या वेळेला पास्ता तयार होईल त्यामध्ये तुम्हाला कुठेही कांदा आणि टोमॅटो दिसणार नाही, इतकं ते मेल्ट होतं त्यामध्ये, इतकं ते फाईन असं आम्ही चिरून घेतलंय। त्यानंतर टोमॅटो घालायचं आणि टोमॅटो सुद्धा छान असं परतून घ्यायचं। आता टोमॅटो आणि कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जो पास्ता आपण शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण पास्ता मसाला जो घेतलेला आहे तो घालायचा, 1 पाऊच घालायचा आपण छोटंवालं, आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आणखी थोडंसं मिक्स करून घेऊया 2-1 मिनिटं। आणि हा आपला गरमागरम पास्ता तयार झालेला आहे। मी एका प्लेटमध्ये सर्व करते। तुम्ही बघा, तुम्हाला त्यामध्ये कांदा टोमॅटो कुठेही दिसणार नाही। वाव, मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।